Revelation chapter 3 verse 8. I have set before you an open door and no one can shut it. प्रगटीकरण 3 अध्याय 8 वचन. तुझी कामे मला ठाऊक आहेत. पहा मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवलेले आहे आणि ते कोणाच्यानेही बंद करवत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God is saying, परमेश्वर बोलत आहे, I have set an open door before you की मी तुझ्या समोर एक उघडं दार ठेवलंय and no one can shut it. आणि कुणालाही ते दार बंद करता येणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, we are living in a world of locked doors. सध्या आपण अशा जगात जगत आहोत की जिथे दारं सगळी बंद आहेत. Doors of education are locked. शिक्षणाचं दार बंद झालेलं आहे. Doors of employment. रोजगारीचं दार बंद आहे. Doors of opportunity. संधींचं दार बंद आहे. Doors of destiny. आयुष्याच्या ठरलेल्या दिशांचं दार बंद आहे. And when doors are shut too long, आणि अशी ही सगळी दारं फार वेळ जर बंद असतील frustration begins to rise. तर माणसाच्या आयुष्यामध्ये वैताग यायला लागतो त्याला. And it rises like a storm. आणि तो वैताग मग एखाद्या वादळासारखा त्या माणसाच्या जीवनात येतो. Because a locked door is not just a barrier. कारण बंद झालेलं दार फक्त एक अडचण आहे असं नाही. It becomes a burden. एक ओझं बनतं ना ते बेटा. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 45 verse 2. यशाया 45 त्यातलं दुसरं वचन. Look at the promise of God. देवाने दिलेल्या वचनाकडे पहा. In the midst of frustration, या सगळ्या वैतागवाडीमध्ये God says, देव बोललाय, I will go before you. मी तुझ्या समोर जाईन I will make the rough path smooth for you. आणि मी तुझ्यासाठी खडबडीत रस्ता मऊ सपाट करीन. God says, I will go first. देव म्हणतो मी पहिला जाईन. I will knock down the walls before you. आणि तुझ्या समोर असलेल्या भिंती मी पाडून टाकीन. I will break the barriers before you. तुझ्या समोर असलेली बंधनं आणि अडचणी मी पाडून टाकीन. I will smoothen the paths for you. आणि तुझ्यासाठी मी मार्ग सपाट करीन. And then I will call you to follow me. आणि त्यानंतर मी तुला हाक मारीन की माझ्या मागे चाल. Praise God. देवाला धन्यवाद. In the midst of frustration there is hope in God. सगळ्या वैतागवाडीमध्ये देवात मात्र आशा आहे. So trust in God. तर देवावर विश्वास ठेवा बेटा. Lean on God. देवाचा आधार घेऊन जगा. Bible says बायबल म्हणतं in Romans 8 verse 18, रोमकरास 8 अध्याय 18 वचन, the present sufferings are not worth comparing with the future glory God can give you. सध्याचे त्रास काहीच नाही आहेत. भवितव्यामध्ये जे गौरव देव आपल्याला देऊ करणार आहे त्यासमोर सध्याचे त्रास काहीच नाही आहेत. Yes, this is God's promise. आणि हे देवाने दिलेलं अभिवचन आहे. Pain now is small next to the joy that is coming your way very soon. आताच्या वेदना फार लहान आणि छोट्या आहेत. जो आनंद तुमच्या पुढे येणार आहे त्या आनंदासमोर या वेदना काहीच नाहीये. Praise God. देवाला So धन्यवाद. hold on. म्हणून धरून राहा. Don't give up. देवाला धरून राहा, हार मानू नका. There was a young man whose name was Joseph. एक तरुण मुलगा होता ज्याचं नाव होतं योसेफ. The prison door which was closed. जे तुरुंगाचं दार बंद होतं, Now the palace door swings open for महालाचं दार Joseph. उघडलं योसेफासाठी. From prison to the palace. तुरुंगातनं तो महालातच पोहोचला. From the prison door to the palace door. त्या तुरुंगाच्या दारापासून तो महालाच्या दारापर्यंत पोहोचला. From being a slave to the prime minister of Egypt. गुलामापासनं मिस्र देशाचा पंतप्रधान झाला. From the lowest to the highest. अगदी खालच्या थरातनं वरच्या जागेवर आला. That is God's doing and it असं हे is देवाचं marvelous in कार्य. our eyes. असं हे देवाचं कार्य आणि आपल्या नजरेत ते महान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. If a door does not open, एखादं दार जर तुझ्यासाठी उघडत नसेल, don't worry. ठीक आहे, काळजी नाही करायची. God will kick it open for देव you. लात मारून ते दार तुझ्यासाठी उघडं करेल. देव लात घालून ते दार तुझ्यासाठी उघडं करेल. Amen. टेन्शन नाही घ्यायचं. असं डोक्याला हात मारून बसायचं नसतं बेटा. Even in trouble, worship God. त्रासांमध्ये सुद्धा देवाची आराधना करा. Even in trouble, come to church. त्रासांमध्ये सुद्धा चर्चला या. Even in trouble, read the Bible. त्रासांमध्ये पण बायबल वाचा. Even in trouble, pray. त्रासांमध्येही प्रार्थना करा. God will honor you one देव day. तुमचा मान करेल, कधी ना कधी एके दिवशी करेल. Sometimes life feels very unfair. कधी कधी जीवन आपल्याला अन्यायी वाटतं की नाही, पण माझ्यावर एवढा अन्याय का. But if you trust God, पण तरी जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला ना, He will open better doors for देव you. चांगली दारं तुझ्यासाठी उघडेल. आमेन. If हालेलुया. one door closes, God will open another door. एक दार बंद झालं, देव तुझ्यासाठी दुसरं दार उघडेल. Closed doors will always make you strong. बंद झालेली दारं आपल्याला नेहमी बळकट करतात. It makes you strong. आपण स्ट्रॉंग होतो. आपल्या तोंडावर अशी दारं बंद केल्यानंतर ना आपण खमके होतो, खमके. And open doors show God's glory. उघडलेलं दार देवाचा वैभव दाखवत आहे.
The devil may hold the key of your prosperity, सैतान तुझ्या समृद्धीची किल्ली कदाचित त्याच्या हातात ठेवेल, but my God holds the master key of your prosperity. माझ्या देवाच्या हातात तुझ्या समृद्धीची गुरु किल्ली आहे. Praise God. गुरु किल्ली, Amen. मास्टर की. A closed door means you have to kneel down before God. बंद दार म्हणजे देवासमोर गुडघे टेक. See, prayer doesn't just change you, प्रार्थना केवळ तुला असंच बदलते असं नाही, but पण it opens what man has locked for you. माणसाने तुझ्यासाठी जे बंद केलंय ते प्रार्थना तुझ्यासाठी उघडते. Man may throw you in the pit, मनुष्य तुम्हाला खड्ड्यात फेकेल कदाचित, but God is digging a tunnel for you, पण देव तुझ्यासाठी तिथून बोगदा खणतोय, बोगदा, which leads to the palace. जो बोगदा सरळ तुला महालात नेणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And Jesus said आणि येशू म्हणाले in John chapter 10 verse 9, योहानाचा 10 अध्याय 9 वचन, I am the door. मी दार आहे, Anyone who enters through me जो कोणी माझ्याद्वारे येईल will be saved. त्याचं तारण होईल. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. When Jesus was buried, येशूंना जेव्हा मेल्यानंतर पुरलं, 3 days later, त्या 3 दिवसांपश्चात he kicked open the door. येशूंनी दार लाथ घालून उघडलं, The stone rolled away कारण की कबरेची धोंड उघडली and he came out. आणि येशू बाहेर आले. That same Jesus तेच येशू can kick open any door of your life. तुझ्या आयुष्यातलंही कुठलंही दार उघडू शकतात. Praise God. हालेलुया. When आपल्या every आयुष्यात door is closed, प्रत्येक दार जेव्हा बंद असेल, faith in God will still find a way. देवाच्या विश्वासावरती तुला तरी मार्ग सापडेल. Mark chapter 5 says, मागचा 5वा अध्याय म्हणतो, there was a woman who suffered for 12 years. एक बाई होती, 12 वर्ष तिला त्रास होता, She had bleeding trouble. रक्तस्राव, ब्लिडिंग व्हायचं तिला, She counted them with tears. आणि इतकं ते 12 वर्ष अशी अश्रूंनी तिने मोजली की काय सांगायचं. Year after year, वर्षोनवर्ष the pain stayed. तिच्या वेदना तशाच, The blood flowed. आणि रक्तस्राव सुद्धा थांबेना. Her hope leaked. तिची आशा आता सगळीकडनं संपत आली. She knocked on the door. तिनं दारं वाजवली, Door after door. दारामागे दार वाजवलं, Doctor's door. डॉक्टरांची दारं Friend's वाजवली, door. मित्रांची मैत्रिणींची Temple दारं doors. वाजवली, मंदिराची दारं वाजवली, Custom doors. प्रथा रूढी सगळ्याची दारं वाजवली, But पण no door could help her. एकही दार उघडे ना, तिला मदत होईना, बाईचा रक्तस्राव थांबेना. Through the pain, through the torture, through the insult. त्या वेदनेत, त्या छळात, त्या अपमानात, त्या रक्तस्रावात बाई आली येशूंसमोर, She didn't go to get her attention. आणि लक्ष वेधून घ्यायला नाही. She just wanted to get close to Jesus. येशूंच्या मला जवळ जायचंय बास, If I can only touch the hem of his garment, आणि जाऊन मला येशूंच्या जग्याच्या काठाला फक्त जर स्पर्श करता आला तर बास, even एवढंच the केलं. thread of his garment is enough. म्हणजे येशूंच्या जग्याच्या काठाचा एक धागा जरी माझ्या हातात आला तरी माझं कल्याण होईल असा बाईचा विश्वास. That's all I need. That's all I want, that's all I need. तेवढंच मला हवंय. And she touched the hem of the garment of Jesus. आणि अशी बाई आली आणि तिनं येशूंच्या जग्याच्या काठाला स्पर्श केला. And one touch एक स्पर्श, opened heaven's door of healing for स्वर्गाचं her. दार उघडलं आरोग्याचं तिच्यासाठी, The bleeding stopped. आणि रक्तस्राव थांबला, ते The ठीक pain होतं. left. आणि तिच्या वेदना गेल्या, The shame shattered. आणि तिची लज्जा गेली, अपमान गेला. Her storm that was raging in her heart for 12 years. जे वादळ 12 वर्ष तिच्या अंतःकरणामध्ये सुटलेलं, In a second it was calm. क्षणार्धात ते वादळ शांत झालं. In one touch, क्षणार्धात एक स्पर्श, the world shut her out. संपूर्ण जगाने तिला बंद केलेलं. Jesus opened his arms wide for her. येशूंनी हात पसरले आणि म्हटले, कम ऑन, ये, मी तुझा बाप आहे, मला पहिली तर मिठी मार. One touch of my Jesus माझ्या येशूंचा एक स्पर्श is stronger than 12 years of pain. 12 वर्षाच्या वेदनेपेक्षा फार बळकट आहे. If faith can crawl through the cracks to meet Jesus, all the blessings will be yours. आणि विश्वास जर चिरा पडलेल्या दारांमधून सुद्धा सरपटत आला ना, आतमध्ये रांगत आला ना, तरी सगळे आशीर्वाद तुझे होऊ शकतात. चिरा पडलेल्या दारांमधून सुद्धा जर विश्वास रांगत आत Yes. घुसला तरी सगळे आशीर्वाद तुझे होऊ शकतात. एवढं सामर्थ्य आहे. Yes. Faith has. विश्वासात एवढं सामर्थ्य आहे बेटा. Man closed the door of the temple also for her. माणसांनी या बाईसाठी मंदिराचं दारही बंद केलं होतं. Jesus opened the temple for her because of his power. येशूंनी मंदिराचं दार पण तिच्यासाठी उघडलं. Once येशूंच्या Jesus सामर्थ्यामुळे. touches you, एकदा का येशूंनी तुला स्पर्श केला, blesses you, आशीर्वाद दिला, delivers you, सुटका दिली, people who rejected you will honor you. की ज्या लोकांनी तुला नाकारलं होतं ना, तेच लोक तुझा मान करतील.
Your family that discarded you will accept you. ज्या तुझ्या फॅमिलीने तुला टाकून दिलं होतं ती तुझी फॅमिली तुला स्वीकारेल. असं होईल. होईल. Let the crowd block your way. लोकांच्या गर्दीनं तुझा रस्ता अडवू दे. Your faith will clear the way. तुझा विश्वास तुझ्यासाठी रस्ता तयार करेल. Your faith in Jesus will clear the way. येशूंवरचा तुझा जो विश्वास आहे तो तुझ्यासाठी रस्ता तयार करेल, क्लिअर करेल. The world called her unclean. जग तिला म्हणायचं अशुद्ध बाई, अस्वच्छ बाई. My Jesus called her my daughter. येशूंनी तिला म्हटलं माझी बाई, माझी कन्या. You are not too far. तुम्ही सुद्धा फार लांब नाहीये. You are not too broken. तुम्ही सुद्धा एवढे पण तुटलेला नाही बरं You का. are not too late. तुम्ही एवढे पण उशिरा आलेला नाहीये. Healing and blessing and deliverance is still in the hands of Jesus. आरोग्य, आशीर्वाद, सुटका अजूनही येशूंच्या हातात आहे. Just reach out to him. केवळ येशूंपर्यंत पोहोचा. Push through the crowd if you have to. आणि अगदी गर्दीतनं रेटारेटी करून यावं लागलं तरी या. Because your miracle is waiting for कारण you. तुझा चमत्कार तुझी वाट Your पाहत आहे. blessing is waiting for तुझा you. आशीर्वाद तुझी वाट पाहत Your आहे. healing is waiting for तुझं you. आरोग्य तुझी वाट पाहत Your आहे. restoration is waiting for तुझं you. पुनर्वसन तुझी वाट पाहत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You just keep walking. तू केवळ चालत राहा. No more big rocks on the way now. आणि आता अजिबात मोठे खडक आपल्या मार्गात येणार नाही. God will flatten the bumps. आणि देव आपल्यासाठी सगळ्या त्या खडकांना सपाट करेल. You know the road roller? तुम्हाला माहिती आहे रोड रोलर? When the road roller moves, रोड रोलर जेव्हा चालतो every stone is crushed along the way. प्रत्येक जो काही धोंडा असेल, खडक असेल, तो सपाट होतो, चुरा होतो, चुरा. Amen. रोलर आल्यानंतर My God moves like a road roller. माझा देव तसं रोड रोलर सारखा येतो. He will crush everything that comes your way. आणि जे काही तुझ्या मार्गामध्ये येणार ते सगळं मारणार. Amen. ते सगळं मारणार. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.